दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक ग्रामीण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोटी पोलीस स्टेशनच्या नाईक विक्रांत चंद्रकांत झालटे वय 39 वर्ष यांना 500 रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे। तक्रारदार जो एक 34 वर्षीय पिकअप चालक आहे, प्रवासी आणि मालवाहतूक करतो, त्याने तक्रार दिली होती की झालटे यांनी त्याची गाडी अडचणीशिवाय चालवण्यासाठी आणि कोणतीही कारवाई न करण्यासाठी 500 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारीची गंभीरता पाहता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्वरित सापळा रचला। 24 मार्च 2024 रोजी झालटे यांनी तक्रारदाराकडून 500 रुपये स्वीकारताच विभागाच्या पथकाने त्यांना रंगे हात पकडले। त्यांच्या विरोधात घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईला पोलीस निरीक्षक मीरा वसंतराव आदमाने यांचे नेतृत्व होते। त्यांच्या पथकात पोलीस हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके, दीपक पवार आणि चालक विनोद पवार यांचा समावेश होता। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे श्रेय पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांना देण्यात आले आहे। या घटनेने स्थानिक पोलीस दलातील भ्रष्टाचारावर एक ठोस कडी साधली आहे, त्यामुळे नागरिकांचे विश्वास वाढेल अशी अपेक्षा आहे। पुढील तपासानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, घोटी।